नमस्कार मंडळी, मी प्रथमेश. आज बघणार आहे आपण याच्यामध्ये की हळदीच्या विषयाबद्दल जे आहे ते माहिती बघणार आहे. आता सध्या थंडीच्या महिन्यामध्ये खूप जास्त हळदीवर जो आहे तो करपा येत आहे, म्हणजे लिप स्पॉट येत आहे आणि हळद जे आहे ते करपायला सुरुवात होत आहे. अख्खेच्या अख्खे प्लॉट जे आहे ते पिवळे पडत आहे. यामागचं रिझन आणि यामागे काय रिझन असेल आणि कशामुळे हे प्लॉट जे आहे ते अख्खेच्या अख्खे पिवळे पडत आहे आणि हळदीवर करपा येत आहे, या सर्व गोष्टी जे आहेत ते आपल्याला सर एक्सप्लेन करणार आहे. सर, थोडं तुमचं इंट्रोडक्शन सध्या आमच्या शेतकरी मित्रांना जे आहे ते करून द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश ठाकरे, संचालक न्यू विजय कृषी केंद्र वाशिम. तर यावर्षी जास्त पावसाळा झाल्यामुळे मुळी ही हळदीची डॅमेज झालेली आहे. त्यामुळे मालाची ताकद, सध्या झाडाची जी ताकद आहे ती मालामध्ये कन्वर्ट होत असल्यामुळं आता थंडीच्या जोरावर हा करपा दरवर्षीच हळदीवर येत असतो, परंतु यावर्षी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. याचे कारण असे की जास्त पावसामुळे मुळी ही डॅमेज झाली होती. त्यामुळे अन्नद्रव्य व पाण्याचं इनबॅलन्स थोडं झाल्यामुळं हळद हे स्टँड राहत नाहीये. त्याच्यामुळे झाडावर करपा हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अच्छा. तर सर, यावर इलाज काय केला जाईल आणि कसं शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता की हा करपा कमी केला गेला पाहिजे आणि याच्यावर इलाज काय आणि खतं कोणते सोडायचे आणि फवारणी कोणती करायची? तर सर्वप्रथम हे थंडीमुळे झाड हे ट्रेसमध्ये जात असते. तर जिच्यावर जो आलेला ताण आहे त्यासाठी आपण ड्रिपद्वारे सल्फरची ड्रिंचिंग करावी. जिंदा असेल, कोसामिल असेल, कुठल्याही कंपनीचं WDG फॉर्म्युलेशनमधलं सल्फर जे आहे हे ड्रिपद्वारे सोडल्या पाहिजे. आणि वरून जे करप्याचे लक्षणं हे झाडावर येत आहेत यासाठी झोल ग्रुपमधील कुठलंही एखादं भारी फंगिसाईड, नेटिव्ह असेल, प्रायक्झर असेल, कॅब्रिओटॉप असेल, हे कुठल्याही कंपनीचं कस्टोडिया असेल, त्याच्यासोबत एक अँटीबायोटिक प्लस स्टिकर आणि एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य हे घेतले तर करपा हा कंट्रोलमध्ये येतो. अच्छा. आणि सर, तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता? सध्या डिसेंबरचा महिना लागणार आहे, सध्या नोव्हेंबरचा महिना चालू आहे आणि नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये सध्या पोहोचलेला आहे आणि हळदीला आता डिसेंबर महिन्यामध्ये काय काय सोडावं आणि काय काय प्रोसेस त्याच्यावर केली पाहिजे, जसं की हळदीच्या गाठी भरल्या पाहिजे, हळद खालून जे आहे ते वेटेड झाली पाहिजे आणि त्याचे कंद एकदम मजबूत झाले पाहिजे आणि पानं हिरवी शेवटपर्यंत राहिली पाहिजे की नाही, या गोष्टीवर तुमचं काय मत आहे? सध्या 160च्या जवळपास दिवस हळदीला झालेले आहेत. 45 ते 50 दिवस अजून बाकी आहेत. तर आता महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी हेच गोष्टीकडे लक्ष देणं आहे की हळदीची कांडीची फुगवण ही झाली पाहिजे, जेणेकरून हळद वजनामध्ये भरेल, ॲव्हरेज कव्हर होईल. तर त्यासाठी आता या महिन्यामध्ये जवळपास स्फुरद आणि पालास या 2 गोष्टीचा पुरवठा व्हायला पाहिजे. सोबतच कॅल्शियम बोरान प्लस जिब्रॅलिक ॲसिड कांडीची साईज वाढण्यासाठी, प्लस ऑक्साईड फॉर्ममधलं पोटॅश तुम्ही देऊ शकता. तर सांगायचं मग तात्पर्य म्हणजेच की पोटॅशचा पुरवठा आणि या हप्त्यामध्ये एक वेळा त्याच्यासोबत स्फुरद सुद्धा लागला गेलेलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, मी जो हा न्यूट्रिशन सांगितला, या पूर्ण न्यूट्रिशनचा पुरवठा आपण जर हळदीला केला तर ही जी मेन कांडी असते त्याच्या साईडला जे उपफांद्या असतात, या न्यूट्रिशनचा पुरवठा केल्यानंतर ही साईडच्या खांड्यासुद्धा या कांडीच्या बरोबर यायला पाहिजे, तेव्हाच त्या फणीचा आकार हा डेव्हलप होतो, त्यामुळेच ॲव्हरेज कव्हर होतो. अच्छा. आणि सर, आता न्यूट्रियनचं सांगितलेलं आहे सरांनी, जे आहे ते आपल्याला हळदीला अन्नद्रव्य कसे द्यायचे आणि हळद कशी खाली डेव्हलप होते, ह्या पण गोष्टी सरांनी या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेल्या आहे. आता सध्या एक मेन टॉपिक राहिलेला आहे की शेतकरी मित्र काय करतात, जशी मोटर रिकामी असली विहिरीवर तसं डायरेक्ट हळदीमध्ये जे आहे ते पाणी सोडून देतात आणि पाण्याचं नियोजन काहीही लागत नाही. आणि यावर्षी काय झालेलं आहे, पाऊस जो आहे तो सतत चालू राहिलेला आहे, कंटिन्युअसली 2-3 दिवसानं जे पाणी आहे ते चालूच राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, हळदीचे प्लॉट जे आहे ते खालनं जे आहे ते सडायला सुरुवात झालेली आहे आणि सड लागलेली आहे. तर सर, पाण्याचं नियोजन थोडं आमच्या शेतकरी मित्रांना जे आहे ते सांगा तुम्ही हळदीमध्ये. हां, बरेचसे शेतकरी बांधव चुका असं करत आहेत की हळदीमध्ये वारंवार मोटर रिकामी असल्यानंतर मोटरीचं बटन चालू ठेवून हळदीला त्यांना कळतच नाही की पाणी द्यावं किती, कारण ते थेंब थेंब पडत असल्यामुळं ते लक्षात येत नाही. स्प्रिंकलरचं पाणी आपण लगेच दिलं की लक्षात येऊन जातं. परंतु एका तासामध्ये एका जागेवर जर मोटर चालू राहिली तर एका ड्रिपरमधून ताशी 4 लिटर पाणी पडते. 8 घंट्याचा हा मोटरीचा गॅप असतो, तर 8 चूक 32 लिटर एका ठिकाणी पाणी हळदीला पडते. तर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही पाणी द्या. कुठली हलकी जमीन असेल तर तिला 2 गॅप द्यावे लागतील. परंतु वारंवार सुरू न ठेवता 15 दिवसामिळून एकदा काळीची जमीन असेल तर एक 8 तास पाणी भरपूर झालं. कारण यावर्षी जास्त पावसामुळे जमिनीत बुरशीचं प्रमाण हा खूप प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळेच कणसड लागले आहेत. यावर्षी जवळपास 90% हळदीला कंदकुज ही लागलेली आहे. त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यात जास्त झालेला पाऊस, त्यानंतरही मोटर लोक सुरूच ठेवत आहेत, त्यामुळे कणसडीचं प्रमाण हे वाढत आहे. जसं की आता डिसेंबर महिन्यानंतर शेतकरी मित्रांनी हळदीमध्ये काय नियोजन केलं पाहिजे आणि हळदीचं पाणी कधी बंद केलं पाहिजे आणि हळदीला
ड्रिपद्वारे जे खतं सोडतो ते शेवटचं खत कोणतं आणि कंद वाढवण्यासाठी कोणतं औषध सोडलं पाहिजे आणि कोणतं खत शेतकरी मित्रांनी सोडलं पाहिजे? पाण्याचा जर पार्ट बघितला आपण तर जास्त देऊ नये आणि लागवडीचा जो कालावधी आहे, कोणी 1 जूनला लावली असेल तर कोणी 20 मेला लावली असेल. 20 मेला ज्या शेतकरी बांधवांनी हळद लावली त्यांनी 30 डिसेंबरपर्यंत पाणी बंद करायला हरकत नाही. परंतु ते पाणी बंद करताना एकदम पाणी न तोडता हळूहळू कमी करत करत पाणी बंद करावे. आणि ज्या लोकांची रेग्युलर लागवड आहे काळ्या पानावरची नाही आहे, समजा 1 जूनपासून तर 10-15 जूनपर्यंत बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी यावर्षी लागवड केलेली आहे, हो. तर त्या शेतकरी बांधवासाठी 15 जानेवारीपर्यंत त्याच पद्धतीनं पाणी कमी करत करत बंद करावे. आणि राहिला शेवटी सगळ्यात शेवटी पाणी बंद करण्या अगोदर पांढरं पोटॅश हे तुम्ही ड्रीपद्वारे हळदीला 15 किलो हप्त्याला सोडू शकता डिसेंबरमध्ये, 10 डिसेंबरपासून. आता जसं की खूप शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की 05234 सोडलं पाहिजे, तर ह्या गोष्टी कशासाठी सोडल्या पाहिजे आणि 05234 खत काय काम करते? 05234 0050 हा कांडीच्या आतल्या कुरकुमींचं प्रमाण, गराची साईज वाढवणं प्लस हे कांड्या वाढवणं, तसेच मार्केटमध्ये 05234 सोबतच नवीन टी फॉर्ममधले ग्रेड आलेले आहेत 04247 प्लस फेरस, 4847 4353 हे सुद्धा नॅनो ग्रेडमध्ये 2.5 किलोमध्ये एकरी त्याचा डोज असते. हे त्याच्यापेक्षा पॉवरफुल असते. 05234 आपण एकरी 25 किलो सोडत नाही. बरेचसे शेतकरी बांधव 5, 6, 10 किलोपर्यंत सोडतात. त्याचं कंपनीचं जे रिकमेंड असते ते एकरी 25 किलो असते. त्यामुळेच हे नॅनो ग्रेड दिले तरी हरकत नाही. अच्छा, म्हणजे 05234 जे खत आहे ते आपण एकरी 25 किलो सोडलं पाहिजे. हा, अच्छा. तुम्ही कोणत्याही कंपनीचं 05234 खत जे आहे ते एकरी 25 किलो जे आहे ते सोडू शकता आणि पाण्याचं नियोजन सरांनी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलंच आहे. मित्रांनो, सर्व गोष्टी तर सरांनी या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेल्या आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही नक्की जर फॉलो केल्या तर चांगलं उत्पन्न तुम्हाला हळदीमधून जे आहे ते नक्की होणार. आणि पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचा पार्ट आहे. पाण्याचं नियोजन पण या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही डाऊट्स जर असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यांना उत्तर द्यायचा जो आहे तो नक्की प्रयत्न करू.